स्वागत करायचं आदरणीय अनंत कवळे। ओमकार म्हात्रे विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। ओमकार म्हात्रे आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं। ओमकार म्हात्रे धन्यवाद कवळे सर आणि धन्यवाद चेतन। वैयक्तिक स्वरूपात देखील आपण या ठिकाणी बक्षीस पाहतोय। सायकल देखील आहेत। या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी रोख 30,001 आणि आकर्षक चषक आदरणीय दिलीप शेठ भोईर। द्वितीय क्रमांकासाठी 20,001 आणि आकर्षक चषक अर्थात दिलीप शेठ भोईर म्हणजेच छोटम शेठ। तृतीय क्रमांकासाठी रोख 10,001 आणि आकर्षक चषक छोटम शेठ। चतुर्थ क्रमांकासाठी रोख 10,001 आणि आकर्षक चषक छोटम शेठ। तसेच या स्पर्धेतील कालच्या दिवसामध्ये जो उत्कृष्ट चढाईपटू ठरला त्याच्यासाठी कैलासवासी परशुराम लहुतांडेल यांच्या स्मरणार्थ कुमार गौरांग आकाश तांडेल यांच्याकडून कूलर। तसेच पकडीसाठी कैलासवासी परेश संतोष पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांची पुतणी कुमारी परी राजेश पाटील आणि क्रिशा प्रितेश पाटील यांच्याकडून कूलर। तसेच आजच्या स्पर्धेसाठी कैलासवासी रमेश नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू कुमार आर्यन योगेश पाटील यांच्याकडून कूलर। श्री सागर रामचंद्र पाटील यांच्याकडून कूलर। तसेच या 2 दिवसीय कबड्डी स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी स्वर्गीय सुजित सुहास पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचा भाचा कुमार सिद्धक संदीप पाटील यांच्याकडून सायकल। उत्कृष्ट पकडीसाठी कैलासवासी चंद्रभागा कुशा पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू ॲडव्होकेट प्रतीक अर्थात पप्पू मनोहर पाटील यांच्याकडून सायकल। तसेच उत्कृष्ट चढाईसाठी श्री मंगेश गिरीधर गुरव परंपरा रेस्टॉरंट पेजारी यांच्याकडून सायकल आणि पब्लिक हिरोसाठी श्री सुधाकर विठोबा पाटील सुयोग काड्रास पेजारी यांच्याकडून सायकल अशी या ठिकाणी बक्षिसं देण्यात आलेली आहेत। त्यांना देखील आपण धन्यवाद देतोय। चालू सामना मोरिया कन्स्ट्रक्शन वर्सेस रायगड प्रॉपर्टीज। पुन्हा एकदा पाहत अनेक वेळेला सातत्यानं नाव घेतलं जातोय कारण सातत्यानं चढाई करतोय। ओहो 2 गुणांची मालिका मात्र या ठिकाणी वाढतोय। इकडे मात्र मोरिया कन्स्ट्रक्शन संघ काहीशा गुणांनी पिछाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे मात्र रायगड प्रॉपर्टीज संघ हा आगीकूच करत असताना आपण पाहतोय। आतापर्यंत या ठिकाणी ह्या 2 सामन्यांमध्ये रायगड प्रॉपर्टीचा संघ विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे आणि या सामन्यामध्ये देखील रायगड प्रॉपर्टीज अर्थात आमचे धीरजजी म्हात्रे हे संघमालक आहेत। कारण कालच त्यांच्या जे खुलून हसणं आपण पाहिलं कारण कुठेतरी काहीतरी मिळवण्याचा आनंद आहे। हा मात्र एक विलक्षण आनंद आहे आणि हाच आनंद चेहऱ्यावर कायमस्वरूपी टिकवत या सामन्यामधील तोच आनंद द्विगुणित केला जाणार का अर्थात धीरजजी म्हात्रे हे देखील आपल्याला पाहायचं आहे। 12-24 12 दुणे 24 डीजे संधी आपल्याला देखील दिली जाईल। थांबा 5 मिनिटं 12-24 12-24 मिनिटे मात्र या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून डिक्लेअर करण्यात आलेले आहेत। म्हणजेच हा खेळ काही मिनिटांवर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आणि आताच आमचे उल्हासजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला काही सूचना देण्यात आल्या तदनंतरची खेळी आणि तदनंतरचा या ठिकाणी भाग्यपत्रिका कशी असेल हे देखील आपण आमचे उल्हासजी पाटील यांच्या माध्यमातून ऐकलं। 2 गुण नक्कीच त्या ठिकाणी आपल्या संघासाठी। खेळासाठी खेळपण आणि कबड्डीसाठी काय पण अशी आमची अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत। मग कोणी व्यासपीठावर असेल कोणी मैदानात खेळत असेल तर कोणी या बॅरिकेड्सच्या बाजूला असेल अशी अनेक मंडळी आहेत जी
कबड्डीला एक महत्त्वपूर्ण स्थान देणारी मंडळी आहेत, म्हणून आजपर्यंत आपण या कबड्डीमध्ये टिकून आहोत. हर्ष पाटील पुन्हा एकदा पार्थ यशस्वी चढाई करणारा खेळाडू आहे. हर्ष पुन्हा एकदा आपण प्रांगणामध्ये पाहतोय. अनेक देवी देवतांना ची पूजा करून या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ काल देखील झाला. राष्ट्रगीतानं त्या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात झाली. आज देखील राज्यगीतानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून या ठिकाणी आजच्या देखील कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. एक होतं गाव महाराष्ट्र, त्याचं नाव स्वराज्य ज्यानं निर्माण केलं, शिवा त्यांचं नाव. अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखील प्रतिमेला वंदन करून त्या ठिकाणी आपण या कबड्डी स्पर्धेची सुरुवात केली. 7 मित्रांची ग्रुप पैसारी यांच्या देखील अपार कष्टातून, यांच्या विशेष मेहनतीतून या ठिकाणी आपण ही कबड्डी स्पर्धा संपन्न होत असताना आपण पाहतोय. केलेले श्रम, केलेली मेहनत मात्र वाया जात नाहीये, हे देखील आपण इथे पाहतोय. इथे मात्र काय धमक आहे, काय ऊर्जा, आणि आता मात्र इथे बाद होतोय तो म्हणजेच हर्ष पाटील. समोर मार, हे सोड, हे सोड, पट वाजव. अनंत गवळे यांच्याकडून पार्थ ठाकूर आपल्यासाठी रोख 100 रुपयांचं बक्षीस झालेलं आहे. अर्थात आपल्या उत्कृष्ट पकडीसाठी पार्थ ठाकूर आपल्या 100 रुपयांचं बक्षीस अर्थात कवळे सरांकडून आलेलं ते चालू सामना संपल्यानंतर. हॅलो हॅलो पायन बसल परत, पायन बसल बंड्या, बंड्याला सांभाळ फक्त समोर. हो, आता मात्र जे मगाशी राहिलं ते आता करणार का, परंतु नाही. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने या ठिकाणी पकड होते आणि हर्ष मात्र बाद होतोय. रसिक मनाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आनंद मिळतोय. 7 मित्रांची ग्रुप पैसारी मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा घेतली जाते, असा ग्रुप आहे 7 मित्रांची, आणि अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेतले जातात. आपण पाहिलं असेल, रक्तदान हेच खऱ्या अर्थानं जीवनदान आहे, आणि हे रक्तदान गेली अनेक वर्ष आपल्या 7 मित्रांचे ग्रुपच्या माध्यमातून घेतलं जातोय. गौरा गणपती उत्सवामध्ये, ज्याला साखर चौथ आपण गणपती म्हणतोय, या गौरा गणपती उत्सव